आता सध्या 50-60 स्पीडवर होतो आणि हा मांजा आहे बघा, हा दोरा आता हा पूर्ण चाकात अडकलेला आहे पुढे आणि हा इथे मानेजवळ होता. मी वेळ प्रसंग म्हणजे एकदम सावधान झालो आणि ताबडतोब अंगाला काय टच होतंय म्हणून हा मांजा गाडी थांबवली आणि बघा किती मोठ्या प्रमाणात मांजा माझ्या गाडीत अडकलेला आहे. चाकातून काढतोय, बरोबर यांनी माझी मान कापली असती, परंतु शर्ट आणि कॉलर यामुळे मी वाचलोय. हा बघा किती धागा काढतोय. मी औरंगाबाद रोडवर आहे आणि अजून देखील हा मांजा निघतोच आहे. जवळपास 5 मिनिटाच्या याच्यात माझ्या ध्यानात आलं की आपल्या मानेला काहीतरी लागतंय, परंतु कॉलरमुळे मी या ठिकाणी वाचलोय. मांजामुळे नाशिकमध्ये आताच मागे एका ताईचा जीव गेलेला आहे. हा जो प्रसंग आहे हा माझ्या बाबतीत दुसऱ्यांदी घडतोय. बघा, सरकारने या मांजावर बंदी आणलेली पाहिजे. अजून देखील हा दोरा संपत नाहीये. किती मोठ्या प्रमाणात हा दोरा अडकलेला आहे. या मांजामध्ये जखमी होऊन किती जणांचे जीव जाणार. मी स्वतः नाशिक जनमत प्रतिनिधी संपादक आहे. अजून देखील दोरा संपत नाहीये. किती मोठा मांजा आहे बघा. या मांजावर सरकारने बंदी आणली पाहिजे. वेळेत लक्ष गेल्यामुळे मी या ठिकाणी वाचलोय. किती मोठा मांजा आहे हा. आणि या ठिकाणी एक भाऊ सांगतील. बोला ना. रस्त्यावर माझ्या पडलेला आहे आता सध्या, अडकलेला होता माझ्या मानेमध्ये. वाचतोय या ठिकाणी. अजून देखील बघा दोरा संपत नाहीये. बापरे, बघा गाडी आलेली होती आणि या गाडीमध्ये हा धागा अडकलेला होता. आता मान वडलेली होती अक्षरशः. आणि बघा वाचतोय मी परत पुन्हा एकदा. हा धागा गोळा करत असताना समोरून वाहन येऊन पुन्हा ओढली होती माझी मान. अतिशय वाईट असा हा मांजाचा प्रसंग आहे. सरकारने ताबडतोब या मांजावर बंदी आणावी. लाईव्ह शूटिंग चालू असतानाच किती मोठा अनर्थ झाला होता. आता अतिशय वाईट परिस्थिती आहे. भरपूर पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावा. भर औरंगाबाद नाशिक रस्त्यावर, मेन रस्त्यावर बघा हे वाहने चालू आहेत. गाड्या दाखवा. आणि या रस्त्यावर बघा असे लहान लहान मुलांसहित फिरत असता. आज माझ्या ध्यानात आल्यामुळे मी या ठिकाणी वाचलेलोय. परंतु असे लहान बालक वगैरे यांच्यावर हा प्रसंग आला तर काय करणार. सरकारने लक्ष देणं खूप जरुरी आहे. पतंग उडवणे आपला खेळ होतो. तुम्ही खेळा, परंतु साध्या दोऱ्याने खेळा. पण दुसऱ्याचा जीव जातो. कृपया काहीतरी निर्णय घेणं महत्वाचं आहे. बंद करा.